शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी राजेंद्र हंडोरे. आज आपण अद्रक पिकाच्या प्रक्षेत्र बघण्यासाठी सगळीकडे आज फिरत आहोत. बरेच अद्रक प्लॉट्स आज आपण डोळ्याखालून घातलेले आहेत. आता इथला हा जो प्लॉट आहे तो आहे मयूर खैरनार, राहणार सायगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक यांचा. ह्या अद्रकचं काम आपण कसं सुरुवात केलं, त्याचं जर्मिनेशन, आतापर्यंतची ग्रोथ कशी आहे, हे सर्व आपण त्यांच्याच तोंडातून ऐकूया. मयूर नमस्कार. मी मयूर खैरनार, सायगावचा एक शेतकरी. मी गेल्या 3 वर्षापासून अद्रकची शेती करतो. तर यावेळेस हंडोरे साहेबांच्या सह्याद्री बायोटेकच्या संपर्कात आम्ही आलो. तर सुरुवात अशी झाली आमच्या वर्षी ती माती परीक्षणापासून. पहिला माती परीक्षणाचे रिपोर्ट आल्यानंतर चुनडीचं प्रमाण आपल्या शेतात जास्त असल्या कारणाने साहेबांनी ॲप्लिकेशन सांगितले. बेसल डोसमध्ये बायम वगैरे ॲप्लिकेशन करायला लागले. त्या हिशोबाने आम्ही रासायनिक खत पण घेतलं आणि त्याच्यानंतरच्या लागवडीनंतरच्या ज्या बीज प्रक्रिया असेल, त्याच्यानंतरच्या 3 आळवण्या ह्या प्लॉटला एकंदरीत गेल्या आहे 25 दिवसामध्ये. तर गेल्या 3 वर्षाचा अनुभव असा सांगतोय, एकंदरीत उत्तरण एकसारखी उगवण क्षमता यावर्षी प्लॉटमध्ये दिसते, जी की गेल्या 3 वर्षात आम्हाला आढळून नाही आली. एकदम सुंदर असे रिपोर्ट या आळवणीचे यावर्षी येत आहे. बघूया पुढे कसं होत आहे. ओके, तर खरोखर सांगा की दरवर्षीच्या कंपॅरिझन मध्ये तुम्हाला यावर्षी नेमका काय फरक जाणवला, की काय आपण वेगळं केलं जेणेकरून तुम्हाला हा एकसारखा जर्मिनेशन वगैरे दिसतंय? फरक मध्ये काय आहे, एकसारखी उगवण क्षमता दिसते प्लॉटमध्ये. हे स्टंप कधी दिसत नाही, एवढे स्टंप जे दिसत एका जागेवरती, हे सुरुवातीला कधी दिसत नाही 25 दिवसाच्या पर्यंत. बरोबर. तर हे एक सारखे येत आहे आणि एका ठिकाणी 3-3, 4-4, 5-5 येत आहे, जे की अद्रक मध्ये दिसत नाही. याचा अर्थ याचा बेसल डोस असेल प्रॉपर, 3 आळवण्या गेल्या त्याला स्टेप बाय स्टेपच्या, त्या योग्य रीतीने चाललाय. त्याच्यामुळे ते रिस्पॉन्स करते आणि मातीवर काम चाललंय. माती एकदम भुसभुशीत आहे. शेजारची मक्याच्या शेतातली माती आपण बघू आणि ही माती बघू, बघा लगेच फरक दिसतो, हाताला जाणवतो. बरोबर आहे. आज बाजारामध्ये काय झालंय की वेगवेगळी लोक वेगवेगळ्या कन्सल्टन्सीच्या स्वरूपात किंवा वेगवेगळ्या सल्ल्यांच्या स्वरूपात आपल्याला जे वेगवेगळं ज्ञान देत असतात, त्याच्यापेक्षा आम्ही वेगळं काय दिलं किंवा तुम्ही आमच्याकडे जोडण्या इतपत असं काय दिसलं तुम्हाला की आमच्याशी तुम्ही जोडावं? मार्केटमध्ये अद्रकामध्ये इथून गेल्या 2 वर्षाचा अनुभव असं सांगतो की ही किट सोडा, ती किट सोडा. इथं तसं काहीच नाहीये. इथं झेडॅक्सर असेल, रायझोम असेल किंवा मातीवर करणारे सेंद्रिय कर्ब टिकून ठेवणारे प्रोडक्ट जे आहे, याच्यामधूनच हा रिझल्ट आज दिसतोय. आणि खर्च खूप कमी आहे, जे की शेणखतासाठी असेल, इतर अजून निविष्ट असतील त्यासाठीच खर्चाचा संघर्ष खूप कमी झाला आणि रिझल्ट डोळ्याला दिसण्यासारखे आहे. शेतकरी मित्रांनो, हे प्लॉट असे आहेत की एकसारखी इथं उगवण झालेली आहे. आपण बेसल डोसेस पासून माती परीक्षणाच्या अहवालानुसार इथं नियोजन केलेलं आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचं जर्मिनेशन तुम्ही जर बघू शकाल की इथं आपल्याला दिसायला लागलंय. मित्रांनो, अशाच चांगल्या आणि योग्य नियोजनासाठी सह्याद्री बायोटेकशी नक्की संपर्क करा, संपर्कात राहा. धन्यवाद.